मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते पडायला सुरुवात झालेली आहे आणि याचबद्दलची महत्त्वाची जी अपडेट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाचे जे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या त्या जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शेवटची जी अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर पहिली जी अपडेट आहे ती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते पडायला सुरुवात झालेली आहे। आता इलेक्शनमुळे ते थांबवण्यात आले होते, पण आता ते पैसे ते पडायला सुरुवात झाली आहे। जसं की आपल्याला माहिती होतं की लाडकी बहीण योजनेचे जे 5 हप्ते जे होते म्हणजे 7,500 रुपये ते आतापर्यंत देण्यात आलेले आणि काही महिलांना फक्त अर्धेच पैसे देण्यात आले होते आणि काही महिलांना एकही रुपया मिळाला नव्हता। तर आता ते पडायला सुरुवात झालेली आहे। आणि दुसरी जी अपडेट आहे ती म्हणजे शिंदे सरकारने एक घोषणा केली होती, जर ते इलेक्शन जिंकले तर 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, म्हणजे 600 रुपये वाढवून 2100 रुपये देणार। तर मित्रांनो, जर शिंदे सरकार आता इलेक्शन जिंकले तर तुम्हाला 2100 रुपये पडायला सुरुवात होऊन जाईल। म्हणजे आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो आता 2100 रुपयाचा येईल आणि त्याच्यासोबतच जर ते इलेक्शन जिंकले तर ते डिसेंबर प्लस जानेवारी म्हणजे 6वा आणि 7वा हप्ता हे सोबत देणार आहे, म्हणजे 2100 + 2100 4200 रुपये सोबत देण्यात येणार आहे महिलांना। तर हीच एक दुसरी अपडेट होती। आणि तिसरी जी अपडेट आहे मित्रांनो एकदम अति महत्त्वाची, ती म्हणजे आता जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल, एकही रुपया मिळाला नसेल या अर्धेच मिळाले असेल तर तुम्ही ही अपडेट पहिलेच चेक करून घ्या मित्रांनो। तर ती काय आहे ती समजून घेऊया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्याच्यात 2 ऑप्शन जे आहे ते ॲड करण्यात आलेले आहे। पहिलं जे ऑप्शन आहे ते म्हणजे संजय गांधी योजनेचं आहे, तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवर। त्याच्यावर भरपूरशा ज्या महिला आहेत त्यांना नो ऑप्शन ते आलेलं आहे, ते नो आलेलं आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता आता या महिलांना यस आलेलं आहे। तर नो आलं आहे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना यस आलेलं आहे त्यांचे आता पैसे ते इथून पुढे मिळणार नाही। म्हणजे जर यस आलेलं आहे संजय गांधीच्या खाली तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाही। त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला दुसऱ्या योजनेचे पैसे चालू आहे। आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्हाला ती तुमची ट्रान्झॅक्शन डिटेल, कुठे पैसे पडले, किती पडले ते सर्व इथे दिसेल, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, हे 2 ऑप्शन जे ते ॲड करण्यात आले आणि ते कसं चेक करायचं याबद्दलचा फुल व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ, याला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर तुम्ही तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की इथून तुम्हाला पैसे सुरू राहील या नाही राहणार। तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेक करा। आणि याच 3 महत्त्वाच्या अपडेट होत्या मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू मित्रांनो, टेक केअर।